नमस्कार, सोनी टीवी न्यूज में सभी दर्शकों का स्वागत है। जय दुर्गा मित्र मंडल कारिवली में अपना 15वां सार्वजनिक नवरात्रि उत्सव मना रहा है। इस नवरात्रि उत्सव के दौरान अलग अलग दिनों में विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया। इनमें भारत के प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी के जन्मदिन के अवसर पर नेत्र सेवा 15 दिवसीय कार्यक्रम अंतर्गत नमो नेत्र संजीवनी अभियान के तहत भिवंडी पश्चिम के आमदार महेश चौगुले द्वारा कारिवली गांव में कारिवली गांव के सरपंच संजय नाइक, मांझी उप सरपंच सुधाकर पाटिल, मांझी उप सरपंच संदीप पाटिल, भाजपा के युवा नेता राजू चौगुले की उपस्थिति में जय दुर्गा मित्र मंडल के पंडाल में मुफ्त नेत्र जांच और चश्मे वितरित किए गए। जिन लोगों को मोतियाबिंद था उन्हें सर्जरी के लिए अस्पताल भेजा गया। ये गतिविधि देवाभाव चश्मे वाटप के सहयोग से की गई। इन कार्यक्रमों में मुफ्त चश्मे वितरित किए गए। संस्थापक अध्यक्ष पवन यादव, जय दुर्गा मित्र मंडल के अध्यक्ष सुमित पाटिल, उपाध्यक्ष राजेश विश्वकर्मा, सचिव श्री गणेश हलवाई, सहसचिव चौथाराम चौधरी, कोषाध्यक्ष बजरंग शिंदे, सलाहकार गोविंद कामिनवार, चंद्रभान पाल, अंकुश लघुशेट्टी और सभी कार्यकर्ताओं ने नेत्र शिविर में भाग लिया और सैकड़ों की तादाद में स्थानिकों का नेत्र चेकअप कर चश्मा वितरित किया गया। नमो नेत्र संजीवनी अभियानाअंतर्गत सेवेचा पंधरवडा हा होत आहे आणि दृष्टीला आपल्या आयुष्यात फार महत्त्व आहे। वेळेवर चष्मा भेटला तर 34% उत्पादकता वाढते आणि नैतिक उत्पन्न हा 20% वाढतो। दृष्टी नाही तर सृष्टी नाही आणि याची कडी विकसित भारत 2047ला भेटत आहे। कारण विकास हा झालाच पाहिजे, GDP हा वाढलाच पाहिजे आणि GDP वाढवण्याचा मुख्य स्रोत हा डोळा आहे। माननीय पंतप्रधान यांच्या वाढदिवसानिमित्त माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या लोकांनी मी विजन फ्रेंड साकीब गोरे आम्हाला 12 मतदारसंघामध्ये नेत्र तपासणी करून मोफत चष्मे वाटप, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे आदेश दिले आहेत। मी 34 वर्षाने दृष्टी सेवा करीत आहे। या 34 वर्षात 27 लाख नेत्र तपासणी झाल्यात, 18 लाख चष्मे दिलेले आहेत आणि 63,000 मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आलेले आहेत। कोणतीही NGO नाही आहे। आम्ही आमचे पैसे कमवतो, आमची भाऊ आहेत, आमचे बहिणी आहेत। आपण आपल्यापेक्षा छोट्यांसाठी करा तर देव तुम्हाला क्षमा करेल आणि देव तुम्हाला मोक्ष देईल। हा मोक्ष घेण्याचा मार्ग आहे आणि हा भारत आहे। भारतामध्ये प्रेम हा गंगा आणि यमुना सारखा वाहतो। ही नेत्र तपासणी करीत असताना आम्ही कोणाकडून 1 रुपयाही घेत नाही, स्वतःचे पैसे आम्ही लावतो आणि लोकांपर्यंत हा चष्मा पुरवतो। याचं कारण आहे की दृष्टीशिवाय मनुष्य प्रगती करू शकत नाही। दृष्टी नाही तर सृष्टी नाही। माणसाच्या आयुष्यात 3 बदल येतात। पहिला बदल आहे लहानपण आणि त्याचा मुख्य स्रोत आहे लहानपणाचा हा शिक्षणावर आहे आणि 80% शिक्षण हा डोळ्याला घेतला जातो। दुसरा बदल आहे तारुण्य। तारुण्यामध्ये दृष्टी जर दोष असला तर माणसाच्या प्रोडक्टिव्हिटीमध्ये विघ्न येतो। वेळेवर जर चष्मा भेटला तर 34% तुमचा उत्पादकता वाढते आणि 20% उत्पन्न वाढतो। तिसरा बदल आहे म्हातारपण। म्हातारपणामध्ये जर मोतीबिंदूवर वेळेवर उपचार झाला नाही, त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली नाही तर मरेपर्यंत दृष्टी ही
नष्ट होते आणि मनुष्य अंधारमय आयुष्य जगतो. याचा पूर्ण जो आहे लहानपण, तारुण्य आणि म्हातारपण हे नेत्रसेवेवर जर आपण आपल्या दृष्टीसेवेवर जर लक्ष दिलं नाही तर याचा पूर्ण जो भार आहे तो आपल्या घरावर, आपल्या GDPवर पडतो, घराच्या GDPवर पडतो, देशाच्या GDPवर अर्थव्यवस्थेवर पडतो आणि हाच त्याचा ताण जगाच्या अर्थव्यवस्थेवर पडतो. 2047 पर्यंत भारताची जो GDP आहे, भारताचा GDP आहे तो $30 ट्रिलियन झाला पाहिजे. माननीय पंतप्रधान यांचा एक महत्त्वाकांक्षी ध्येय आहे विकसित भारत 2047 आणि त्याचा मुख्य स्रोत हा डोळा आहे. या निमित्ताने हा कार्यक्रम माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी लावला आहे, जेणेकरून लोकांना वेळेवर चष्मे भेटले पाहिजेत, लोकांच्या मोतीबिंदूवर वेळेवर शस्त्रक्रिया झाली पाहिजे आणि माणूस हा ह्या जाचातनं, दृष्टीदोषाच्या जाचातनं मुक्त झाला पाहिजे. नमस्कार. आतापर्यंत किती तुम्ही चेकअप केलेत आणि किती चष्मे, अंदाजे किती चष्मे तुम्ही वाटलेत? या आजचा हा जो आमचा आहे हा 11वा शिबिर आहे. 12 मतदारसंघामध्ये आम्हाला मुख्यमंत्र्यांचे आदेश आहेत. हा आजचा 11वा मतदारसंघ आहे. इथे आत्तापर्यंत 250 चष्मे गेलेले आहेत आणि 47 मोतीबिंदू रुग्ण भेटलेले आहेत. 6 वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे आणि आमचा चष्मा पण तुम्ही बघाल तर आम्ही बायफोकल चष्मा देतो, ब्लू लेन्स देतो. बायफोकल ब्लू लेन्स चष्मा जर तुम्ही मार्केटमध्ये बघितला तर तो 900 ते 1200 रुपयाला भेटतो, पण इथे तो मोफत आहे. मोतीबिंदू शस्त्रक्रिया तुम्ही करायला गेले तर तुम्हाला 15,000 रुपयापासून 1 लाख रुपयापर्यंत जाते, पण इथे ती मोफत आहे. तर तमाम अजून येणाऱ्या नागरिकांना आव्हान आहे की आपण या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा. त्यामध्ये आपण